आता आपण आयोनायझेशन आणि डिसोसिएशन बघणार आहे. आता आयोनायझेशन म्हणजे काय बघा, वेन पोलर मॉलिक्युलर कंपाऊंड म्हणजेच कोव्हॅलेंट कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर, ज्यावेळी पोलर मॉलिक्युलर कंपाऊंड ज्यावेळी पाण्यामध्ये डिझॉल्व होतात अँड प्रोड्यूस आयन, आणि ज्यावेळी ते आयन प्रोड्यूस करतात, द प्रोसेस इज टिपिकली नोन ॲज आयोनायझेशन. आयोनायझेशन म्हणजे काय, ज्यावेळी पोलर मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळी तो काय प्रोड्यूस करतो, आयन प्रोड्यूस करतो. त्या प्रोसेसलाच काय म्हटलं यांनी, आयोनायझेशन. When polar molecular compound dissolve in water and produce ions, the process is typically known as ionization. The constituent particle atoms of the molecular compound are held together by covalent bonding. आता आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग बघितलेलं, त्यामध्ये काय होत होतं, शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामध्ये मॉलिक्युलर कंपाऊंड मध्ये काय असायचे, ॲटममध्ये शेअरिंग व्हायचं. आपण एक्झाम्पल बघितलेलं Cl2 मॉलिक्यूल, H2O मॉलिक्यूल, CO2 मॉलिक्यूल, हे कसल्यात सगळे कोव्हॅलेंट कंपाऊंड आहेत. मोस्ट ऑफ द मॉलिक्युलर कंपाऊंड डू नॉट अंडरगो आयोनायझेशन. असेही मॉलिक्युलर कंपाऊंड आहेत की ज्यांचं आयोनायझेशन होत नाही. ॲसिड आर इन एक्सेप्शन. त्याला अपवाद काय आहेत, ॲसिड. ऑल ॲसिड प्रोड्यूस हायड्रोजन आयन व्हेन डिझॉल्व इन वॉटर. सगळे ॲसिड काय करतात, ज्यावेळी पाण्यामध्ये डिझॉल्व होतात त्यावेळी H+ आयन प्रोड्यूस करतात. आता एक्झाम्पल्स ऑफ आयोनायझेशन ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड. तर HCl बघा, HCl पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्यानंतर त्याचं आयोनायझेशन कसं होतं, H+Cl- हा पण काय कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे. आयोनायझेशन ऑफ H2SO4. H2SO4 वॉटरमध्ये गेल्यानंतर बघा 2H+ + SO4 - म्हणजेच 2- असे आयन्स पडतात. आता डिसोसिएशन म्हणजे काय बघा, डेफिनेशन बघा, व्हेन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर. ज्यावेळी तुमचा आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये विरघळतो, व्हेन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट लाईक वॉटर, दे डिसोसिएट इन देअर कॉन्स्टिट्युएंट केमिकल स्पेसिस. म्हणजे त्यांचं डिसोसिएशन म्हणजे ते कसे वेगळे होतात, तर त्यांचे आयन्स पडतात. दे डिसोसिएट इन देअर कॉन्स्टिट्युएंट केमिकल स्पेसिस, दॅट इज आयन्स. दिस प्रोसेस इज टिपिकली नोन ॲज डिसोसिएशन. सिम्पली लक्षात कसं ठेवायचं, डिसोसिएशनमध्ये पाण्यामध्ये काय विरघळतं, तर आयोनिक कंपाऊंड, आणि आयोनायझेशनमध्ये पाण्यामध्ये काय असतं, तर कोव्हॅलेंट कंपाऊंड. कोव्हॅलेंट कंपाऊंड ज्यावेळी पाण्यामध्ये सोल्युबल होतात, डिझॉल्व होतात, त्यावेळी जी प्रोसेस होते त्याला म्हणायचं आयोनायझेशन. आणि ज्यावेळी आयोनिक कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल होतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, डिसोसिएशन. डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड ऑकर्स व्हेन वॉटर मॉलिक्यूल इंटरॅक्ट विथ द आयोनिक कंपाऊंड. डिसोसिएशन कधी होतं आयोनिक कंपाऊंडचं, ज्यावेळी वॉटर हा आयोनिक कंपाऊंडशी काय होतो, इंटरॅक्ट होतो अँड पुल द कॉन्स्टिट्युएंट आयन्स अपार्ट. मग वॉटर ज्यावेळी तुम्ही आयन्स ज्यावेळी आयन्स आणि वॉटर एकत्र येतात, आयोनिक कंपाऊंड आणि वॉटर ज्यावेळी एकत्र असतात त्यावेळी काय होतं, पुल द कॉन्स्टिट्युएंट आयन्स अपार्ट. म्हणजे ते आयन्स एकमेकांपासून काय होतात, लांब जातात, म्हणजे डिसोसिएट होतात. सच डिसोसिएशन ऑफ द आयोनिक कंपाऊंड result due to the strong attraction between the polar ends of the water molecule. मग हे आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन होतं, त्याचा परिणाम काय होतो, ड्यू टू द स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन द पोलर एंड ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं कुणामध्ये बघा, वॉटर मॉलिक्यूलच्या पोलर एंडला अँड द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह आयन्स ऑफ द आयोनिक कंपाऊंड. हे बघा, वॉटर मॉलिक्यूल पण पोलर असतो त्याच्यामध्ये, आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयोनिक कंपाऊंडचे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात त्यांच्यामध्ये काय असतं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. त्यामुळे काय होतं, आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन होतं. वॉटर मॉलिक्युल्स व्हेन सराउंड द पॉझिटिव्ह आयन. ज्यावेळी पॉझिटिव्ह आयनच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल असतो आणि निगेटिव्ह आयनच्या भोवती वॉटर मॉलिक्यूल असतो, त्यावेळी काय होतं, सच टाईप ऑफ सराउंडिंग ऑफ आयन बाय वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड द हायड्रेशन. आता ज्यावेळी तुम्ही आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये टाकता त्यावेळी त्याचे आयन्स पडतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग पॉझिटिव्हच्या पण सराउंडिंगला जर वॉटर मॉलिक्यूल असेल आणि निगेटिव्ह आयनच्या पण सराउंडिंगला जर वॉटर मॉलिक्यूल असेल, तर त्या टाईपला काय म्हणायचं, तर हायड्रेशन. सच टाईप ऑफ सराउंडिंग ऑफ आयन बाय वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कशाभोवती असतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आयन भोवती असतो, त्याला काय म्हणायचं, हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर असतं. तर एक्झाम्पल्स ऑफ डिसोसिएशन बघा, डिसोसिएशन ऑफ सोडियम क्लोराईड इन वॉटर. NaCl घेतलं, NaCl काय आहे, आयोनिक कंपाऊंड आहे, मग Na+ + Cl-. डिसोसिएशन ऑफ अ सोडियम सल्फेट इन वॉटर, Na2SO4 ट्वाईस Na+, कारण Na 2 आहे त्यामुळे 2 Na चे मॉलिक्यूल आहेत,
plus SO4 minus minus. Dissociation of the sodium hydroxide in water. NaOH घेतलं तर सॉलिड स्टेट मधला आहे, मग Na प्लस ॲक्वियस प्लस OH मायनस ॲक्वियस, ह्याचे पण काय झाले, आयन डिसोसिएट झाले. हे तिन्ही पण कसले कंपाऊंड आहेत तर आयोनिक कंपाऊंड आहेत. आता डिफरन्स बघा आयोनायझेशन आणि डिसोसिएशन मधला. पहिलं तुम्ही काय लिहिणार, डेफिनेशन लिहिणार, परत काय लिहिणार, एक्झाम्पल लिहिणार, परत आयोनायझेशन आणि डिसोसिएशन कुठले कुठले मॉलिक्यूल दाखवतात ते लिहिणार. हे बघा, आयोनायझेशन इज द प्रोसेस विच प्रोड्युसेस अ न्यू चार्ज पार्टिकल. आयोनायझेशन ही कसली प्रोसेस आहे ज्यामध्ये नवीन चार्ज पार्टिकल प्रोड्यूस होतात, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आयन्स प्रोड्यूस होतात. डिसोसिएशन इज द सेपरेशन ऑफ द चार्ज पार्टिकल विच ऑलरेडी एक्झिस्ट. इथं काय होतं, सेपरेशन ऑफ अ चार्ज पार्टिकल. चार्ज पार्टिकल फक्त सेपरेट होतात आणि इथं काय होतात, न्यू आयन्स तयार होतात. आयोनायझेशन ऑकर्स व्हेन पोलर कोव्हॅलेंट कंपाऊंड आर डिझॉल्व्ड इन वॉटर. आयोनायझेशन कधी होतं, ज्यावेळी पोलर कोव्हॅलेंट कंपाऊंड ज्यावेळी पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळी. डिसोसिएशन कधी होतं, ज्यावेळी आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळी. आयोनायझेशन ऑलवेज प्रोड्युसेस चार्ज पार्टिकल. आयोनायझेशन कोणते पार्टिकल प्रोड्यूस करते तर चार्ज पार्टिकल. डिसोसिएशन प्रोड्युसेस बोथ चार्ज अँड न्यूट्रल पार्टिकल. डिसोसिएशन चार्ज पार्टिकल पण प्रोड्यूस करतो आणि न्यूट्रल पार्टिकल पण प्रोड्यूस करतो. आयोनायझेशन इज इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि डिसोसिएशन इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे हे रिव्हर्सिबल आहे तर हे इरिव्हर्सिबल आहे. आयोनायझेशन इन्व्हॉल्व कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन द ॲटम. आयोनायझेशनमध्ये काय असतं, ॲटममध्ये काय असतं, कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतं. आणि डिसोसिएशनच्या मध्ये जे कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये कसलं बॉन्डिंग असतं तर आयोनिक बॉन्डिंग. त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोव्हायलेट बॉन्ड म्हणतो. आता हा झाला डिफरन्स. आता लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस बघूया. लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस काय सांगतोय बघा, यामध्ये आपण दोन लॉ बघणार आहेत. लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये इलेक्ट्रोलिसिस इज अ प्रोसेस ऑफ स्टिम्युलेटिंग अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन बाय पासिंग द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रोलिसिस ही कशी प्रोसेस आहे तर स्टिम्युलेटिंग अ नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन, म्हणजे केमिकल रिॲक्शन स्टिम्युलेट करायची बाय पासिंग द इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करून केमिकल रिॲक्शन घडवून आणायची. अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज वन दॅट नीड्स एनर्जी टू प्रोसीड. म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे काय, आपण एनर्जी दिल्यानंतरच ती रिॲक्शन होते. स्पॉन्टेनियस ज्या होतात त्या ज्या मनानं होतात त्यांना एनर्जी द्यावी लागत नाही. अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन इज वन दॅट नीड्स एनर्जी टू प्रोसीड. मग ह्याला काय लागते, एनर्जी लागते प्रोसीड व्हायला. इलेक्ट्रोलिसिस इज गव्हर्न बाय द लॉज ऑफ इलेक्ट्रोलिसिस. फॅरेडे हा सायंटिस्ट होता. मग फॅरेडे पुट फॉरवर्ड 2 लॉज ऑफ द इलेक्ट्रोलिसिस इन द इयर 1833. मग त्याने 2 लॉ टाकले, 2 लॉ प्रोड्यूस केले. आता बघा फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता त्याचा स्टेटमेंट काय आहे बघा, द मास ऑफ एन एलिमेंट डिपॉझिटेड ऑन एन इलेक्ट्रॉड. द मास ऑफ एन एलिमेंट डिपॉझिटेड ऑन एन इलेक्ट्रॉड. इलेक्ट्रॉडवर जे मास, एलिमेंटचं मास डिपॉझिट होतं ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस, ज्यावेळी इलेक्ट्रोलिसिस होत असतं. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉडवर म्हणजेच कशावर, मगाशी बघितलेलं आपण कॅथोडवर काय होत होतं, ॲनोड काय होता, ॲनोडचे मेटल इलेक्ट्रॉन लूज करत होते, त्यामुळं ॲनोडमधनं पॉझिटिव्हली चार्ज आयन्स तिथंच राहत होते आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत होते. आणि हे सगळे आयन्स कुठे जात होते तर कॅथोडकडे जात होते. हे बघा, द मास ऑफ एन एलिमेंट डिपॉझिटेड ऑन एन इलेक्ट्रॉड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. ज्यावेळी इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये जे इलेक्ट्रॉडवर एलिमेंटचं मास डिपॉझिट होतं इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे कशाशी प्रपोर्शनल असतं, टू द क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुम्ही किती इलेक्ट्रिसिटी पास करता त्या इलेक्ट्रिसिटीच्या क्वांटिटीवर हे काय असतं, डिपेंड असतं. फॅरेडेजचा पहिला लॉ काय आहे, द मास ऑफ एन एलिमेंट deposited on an electrode during electrolysis is directly proportional to the quantity of the electricity which is passed through the solution of electrolyte. म्हणजे ती प्रोसेस होत असताना, इलेक्ट्रोलाइटची प्रोसेस होत असताना तुम्ही जितकी क्वांटिटी इलेक्ट्रिसिटीची पास करताय ती कशाशी प्रपोर्शनल असते तर मास ऑफ एन एलिमेंट डिपॉझिटेड ऑन एन इलेक्ट्रॉड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. आता याचं एक्सप्लेनेशन काय आहे बघा, सपोज W इज द मास ऑफ अ सबस्टन्स. म्हणजे W काय आहे, हे सबस्टन्सचं वजन आहे. विच इज डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. जे कुठं डिपॉझिट होतंय, कॅथोडवर डिपॉझिट होतंय. कधी डिपॉझिट होतोय, ऑन पासिंग द इलेक्ट्रिसिटी थ्रू द सोल्युशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमधनं ज्यावेळी तुम्ही करंट पास करता त्यावेळी काय होतं, कॅथोडपाशी काय होतं,
W mass of the substance deposition होतं. If quantity of electricity passes through the solution is Q, समजा Q क्वांटिटी तुम्ही त्या प्रोसेसमध्ये पास आउट केल्या तर W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q. आपल्या स्टेटमेंट प्रमाणे हे डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला असतं, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे बघा, द मास हे कशाला प्रपोर्शनल असतं, त्या एलिमेंटचं इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सो W इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q और W इज इक्वल टू Z मल्टिप्लाय बाय Q. आता हा Z काय आहे बघा, where Z is the electrochemical constant equivalence for the substance deposited at the cathode. Z काय आहे, electrochemical constant आहे. As we know that Q is equal to A into T. Q म्हणजेच काय आहे, A into T आहे. म्हणजेच काय, A म्हणजे काय, करंट इन एम्पियर आणि T म्हणजे टाइम ऑफ करंट फ्लोईंग इन सेकंड. म्हणजे सेकंडमध्ये किती करंट फ्लो झाला आहे तेवढा टाइम. आणि ए म्हणजे काय, करंट इन एम्पियर. एम्पियर हे काय आहे, करंट मोजण्याचं युनिट आहे. वी कॅन राईट द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रोलिसिस मॅथमॅटिकली ॲज अंडर. मग W इज इक्वल टू झेड काय आहे तर इलेक्ट्रोकेमिकल कॉन्स्टंट आहे. Z मल्टिप्लाय बाय A मल्टिप्लाय बाय T. बघा इथं Qची पण व्हॅल्यू घातली, A मल्टिप्लाय बाय T. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे W इज इक्वल टू Z मल्टिप्लाय बाय A मल्टिप्लाय बाय T. दिस इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ फॅराडेज. आता if 1 ampere electric current passes through the solution of the electrolyte for 1 second, then म्हणजे अँपियरची व्हॅल्यू 1 आणि टाइमची पण व्हॅल्यू 1 सेकंड. मग काय येणार आन्सर, W इज इक्वल टू Z. Thus the passing of the current of 1 ampere for 1 second. म्हणजे 1 अँपियर करंट 1 सेकंडसाठी पास केलाय इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमधून. Then the weight of the substance deposited is equal to the electrochemical equivalence of the substance. हे बघा, passing the current of 1 ampere for 1 second through the solution of electrolyte. म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमधून 1 अँपियर इतका करंट 1 सेकंडसाठी पास केलाय. तर काय होतंय, द वेट ऑफ द सबस्टन्स डिपॉझिटेड. त्यावेळी किती वेट डिपॉझिट झालंय सबस्टन्सवर इज इक्वल टू द EC ऑफ द सबस्टन्स. EC म्हणजे काय तर इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलन्स. त्या सबस्टन्सच्या ECA वर काय असतं, W इज इक्वल टू Z. बघा म्हणजे इतकं वेट काय होतं त्यावर डिपॉझिट होतं. आता सेकंड लॉ बघा. फर्स्ट लॉचं बघितलं, फर्स्ट लॉचं काय लागतं तुम्हाला, स्टेटमेंट. एक्सप्लेनेशन बघा, ह्याचं इक्वेशन बघा, इक्वेशन हे आहे. आता सेकंड लॉ बघूया, फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. आता सेकंड लॉ मध्ये त्यांना काय सांगितलं, त्याचं स्टेटमेंट काय बघा, वेन द सेम क्वांटिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे सारखीच क्वांटिटी इलेक्ट्रोलिसिसची इज पास्ड थ्रू अ डिफरंट इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे सेम क्वांटिटी एकच इलेक्ट्रिसिटी काय करायची, वेगवेगळ्या ह्याच्यातून पास करायची. एक ठरलेली क्वांटिटी, समजा 2 अँपियर आहे, 3 अँपियर आहे, तर तीच क्वांटिटी वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमधून पास करायची. द मासेस ऑफ द सबस्टन्स लिबरेटेड और डिपॉझिटेड ॲज अ कॅथोड आर इन प्रपोर्शन टू द केमिकल इक्विव्हॅलंट और इक्विव्हॅलंट वेट ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे त्या कॅथोडवर जे मास सबस्टन्सचं डिपॉझिट होणार आहे ते कशाशी प्रपोर्शनल असतं, तर त्या इलेमेंटच्या केमिकल इक्विव्हॅलंट वेटशी काय असतं ते प्रपोर्शनल असतं. म्हणजे समजा जो तुम्ही मेटल वापरलाय त्या मेटलचं जे केमिकल इक्विव्हॅलंट वेट आहे त्याच्याशी हे काय असतं, प्रपोर्शनल असतं. बघा, when the same quantity of the electricity is passed through the different electrolyte solution. वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधून हे पास करायचं. देन the masses of the substance liberated or deposited at cathode are in proportion to the chemical equivalent or equivalent weights of this element. आता electrochemical equivalent ह्याचा सिम्बॉल काय आहे, Z is equal to quantity of the substance deposited, W, divided by quantity of the electricity passed, Q. Z is equal to W upon Q. आता explanation of second law of electrolysis. Faraday's second law of electrolysis can be explained with the help of the following experiment. 3 different electrolyte solution were taken in a series. वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतल्यात तुम्ही सिरीजमध्ये. दॅट इज पहिलं कशाचं आहे बघा, ॲक्वेस सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट. दुसरं कशाचं आहे, कॉपर सल्फेट. आणि तिसरं ॲल्युमिनियम नायट्रेट.
परत काय केले, अ फिक्स्ड क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू दिस सोल्युशन फॉर अ फिक्स्ड टाइम पिरियड, म्हणजे एका विशिष्ट टाईममध्ये, म्हणजे समजा 15 मिनिटामध्ये त्यांनी काय केलं, एकच क्वांटिटी करंटची या तिन्ही इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमधून पास केली. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम मेटल वेर कलेक्टेड ॲट द कॅथोड. मग कॅथोडपाशी कोण कोण कलेक्ट झालात, हे प्रत्येक मेटल काय झालात, कलेक्ट झालात. सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम. देअर मासेस वेअर फाउंड टू बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू देअर इक्विव्हॅलंट वेट. मग त्यांचं जे मास आहे ते डायरेक्टली कुणाशी प्रपोर्शनल आहे, तर त्यांच्या इक्विव्हॅलंट वेटशी. अकॉर्डिंग टू द फॅरेडेज, when 96,500 coulombs or 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी इज पास्ड थ्रू these electrolyte. ज्यावेळी तुम्ही 1 फॅरेडे इतकी इलेक्ट्रिसिटी या इलेक्ट्रोलाइटमधून पास करता, देन द फॉलोइंग आर द मासेस ऑफ द एलिमेंट डिपॉझिटेड ॲट देअर कॅथोड. मग हे काय आहेत, खाली काय दिलं त्यांनी, मासेस ऑफ द एलिमेंट, म्हणजे कॅथोडवर डिपॉझिट होणाऱ्या एलिमेंटचे मास दिले. बघा, मास ऑफ द सिल्वर डिपॉझिटेड इज इक्वल टू केमिकल इक्विव्हॅलंट. मग इक्विव्हॅलंट वेट ऑफ द सिल्वर इज इक्वल टू, आता इक्विव्हॅलंट वेट ऑफ द सिल्वर इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ सिल्वर डिवायडेड बाय व्हॅलन्सी ऑफ सिल्वर. मग इक्विव्हॅलंट वेट किती आहे त्याचं, तर 108 आहे. इक्विव्हॅलंट वेट आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. मग ॲटॉमिक मास किती आहे, तर 108 आहे, डिवायडेड बाय व्हॅलन्सी ऑफ द सिल्वर, म्हणजे Ag 108 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 108 ग्राम. आता बघा, मास ऑफ द कॉपर डिपॉझिटेड, इक्विव्हॅलंट वेट ऑफ द कॉपर इज इक्वल टू, हे बघा, मास ऑफ द कॉपर डिपॉझिटेड इज इक्वल टू केमिकल इक्विव्हॅलंट ऑफ कॉपर. मग त्याचा फॉर्म्युला काय, ॲटॉमिक मास ऑफ कॉपर अपॉन व्हॅलन्सी ऑफ कॉपर. कॉपरचं ॲटॉमिक मास किती असतं, 63.5 डिवायडेड बाय 2 केलं, कॉपरची व्हॅलन्सी 2 असते, Cu+2. मग काय भेटला तुम्हाला, 31.75 ग्रॅम इतकं काय म्हटलं, मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड, म्हणजे तितकं काय झालं, कॉपर त्या कॅथोडवर डिपॉझिट झाला. परत ॲल्युमिनियमचं पण सेम तसंच काढलं, ॲटॉमिक मास अपॉन ॲल्युमिनियम डिवायडेड बाय व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम. AlCl3, Al+3 ही व्हॅलन्सी असते ॲल्युमिनियमची, आणि ॲटॉमिक मास किती ॲल्युमिनियमचं, तर 27. किती आलं, इज इक्वल टू 9 ग्रॅम आलं. मग दीज अमाऊंट ऑफ द एलिमेंट आर करस्पॉन्डिंग टू देअर रिस्पेक्टिव्ह केमिकल इक्विव्हॅलंट ऑर इक्विव्हॅलंट वेट. म्हणजे हे जे एलिमेंटचं अमाऊंट आहे ते काय आहे, त्यांच्या केमिकल इक्विव्हॅलंटशी काय आहे, रिस्पेक्टिव्ह आहे, करस्पॉन्डिंग आहे. आता बघा, केमिकल इक्विव्हॅलंट और इक्विव्हॅलंट वेट ऑफ द एलिमेंट. आता त्याचा फॉर्म्युला, केमिकल इक्विव्हॅलंट तुम्ही कसं करणार, ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय व्हॅलन्सी. मग अशी आपण तोच फॉर्म्युला वापरलेला, ॲटॉमिक मास घ्यायचो आणि त्या एलिमेंटची व्हॅलन्सी घ्यायचो. द केमिकल इक्विव्हॅलंट और इक्विव्हॅलंट वेट ऑफ ॲन एलिमेंट इज न्यूमरिकली टू रिलेटिव्ह. द केमिकल इक्विव्हॅलंट और इक्विव्हॅलंट वेट ऑफ ॲन एलिमेंट is numerically equal to its relative atomic mass in gram divided by the valency of its ion. म्हणजे यांनी काय दिलाय, फॉर्म्युला दिलाय, तर केमिकल इक्विव्हॅलंट और इक्विव्हॅलंट वेट ऑफ द एलिमेंट हे कशा, इज न्यूमरिकली इक्वल टू इट्स रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजेच काय, ॲटॉमिक वेट आहे, मग ते कशामध्ये पाहिजे, तर ग्रॅममध्ये पाहिजे, डिवायडेड बाय द व्हॅलन्सी ऑफ इट्स आयन, ते आयनची असणारी व्हॅलन्स. बघा, आता आपण प्रायमरी सेल बघूया. प्रायमरी सेल म्हणजे काय बघा, प्रायमरी सेल आर द सिंगल यूज बॅटरीज, दे कॅनॉट बी रिचार्ज वन्स दे गेट डिस्चार्ज. मग या सिंगल यूज बॅटरीज असतात, ते एकदा वापरल्यानंतर परत काय करता येत नाहीत, रिचार्ज करता येत नाहीत. सेल रिॲक्शन टेकिंग प्लेस इन प्रायमरी सेल. प्रायमरी सेलमध्ये कोणती रिॲक्शन होते, सेल रिॲक्शन होते. अँड आर रिव्हर्सिबल, ती रिॲक्शन कशी असते, रिव्हर्सिबल असते. दॅट इज द सेल रिॲक्शन ओकर ओनली वन्स, म्हणजे ती सेल रिॲक्शन फक्त एकदा होते. दीज आर युज्ड इन फ्लॅश लाईट, रेडिओज, कॅल्क्युलेटर. प्रायमरी सेल कुठे कुठे वापरला जातो, फ्लॅश लाईटमध्ये वापरतात, रेडिओमध्ये वापरतात, कॅल्क्युलेटरमध्ये वापरतात. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ द प्रायमरी सेल आर लेक लँचे सेल अँड अल्कलाईन सेल. आता लेक लँचे सेल आणि अल्कलाईन सेल हे आपण दोन्ही बघूया. बघा, लेक लँचे सेललाच काय म्हणतात, तर ड्राय सेल म्हणतात. इन ड्राय सेल द कंटेनर इज मेड अप ऑफ झिंक मेटल. ड्राय सेलमध्ये जो कंटेनर असतो तो झिंक मेटलपासून तयार झालेला असतो, विच ॲक्ट ॲज अ ॲनोड, तो ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. द ग्राफाईट रॉड इज प्लेस्ड इन द मिडल ऑफ द सेल. त्या सेलच्या मध्ये काय असतं, तर ग्राफाईट
रॉड असतो त्यालाच काय म्हटलं जातं, कॅथोड म्हटलं जातं. द इलेक्ट्रोलाइट ऑफ द ड्राय सेल, जो इलेक्ट्रोलाइट असतो त्याचा इज अ पेस्ट ऑफ MnO2, NH4Cl अँड ZnCl2. म्हणजे मॅग्नेशियम डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड आणि झिंक क्लोराईडची ती काय असते, पेस्ट असते. त्यांचं इलेक्ट्रोलाइट मिक्सचर कसं असतं, या तिन्हीचं पेस्ट असते. आता ह्याची डायग्राम बघूया आपण. बघा, मध्ये हा काय आहे, ग्राफाईट रॉड आहे. हा काय आहे, झिंक कंटेनर आहे. हा काय इलेक्ट्रोलाइट पावडर कशाची घातल्याने, MnO2, ZnCl2, NH4Cl. हे वरचं काय आहे, इन्सुलेशन. आणि ही काय आहे, ब्रास कॅप आहे. म्हणजे इलेक्ट्रोलाइट ऑफ द ड्राय सेल. कळालं ही कशा कशाची पेस्ट आहे. तर पुढे बघा, वर्किंग ऑफ अ प्रायमरी सेल. आता हा काम कसा करतो. फॉलोइंग एनोड अँड कॅथोड रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग द वर्किंग ऑफ द ड्राय सेल. म्हणजे यात एनोड पण तिथंच असतो आणि कॅथोड पण तिथंच असतो आणि इलेक्ट्रोलाइट पण असतं. बघा, तर एनोड रिॲक्शन कशी होते, ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट एनोड. एनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. म्हणजे झिंक काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन लूज करतो. मग झिंक 2++2 इलेक्ट्रॉन भेटतात. कॅथोड रिॲक्शन कशी होते बघा, रिडक्शन टेक्स प्लेस ॲट कॅथोड. कॅथोडवर नेहमीप्रमाणे काय होतं, रिडक्शन होतं. मग बघा, ट्वाइस MnO2 जे इलेक्ट्रोलाइट पेस्टमध्ये वापरले आपण, प्लस वॉटर प्लस 2 इलेक्ट्रॉन आपण घेतो. मग काय तयार होतं, Mn2O3 प्लस 2OH-. आता नेट सेल रिॲक्शन काय होते बघा, झिंक प्लस ट्वाइस MnO2 प्लस वॉटर दॅट गिव्स झिंक 2+ प्लस Mn2O3 and प्लस 2H-. The OH- ion react with NH4Cl. OH- आयन काय करतो, आयन काय करतो, अमोनियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट होतो आणि काय तयार होतं, अमोनिया तयार होतं. दस फॉर्म्ड अमोनिया गॅस. मग अमोनिया गॅस तयार झाल्यानंतर काय होतं, अमोनिया गॅस कंबाईन विथ द झिंक 2+. मग तो कशाशी कंबाईन होतो, झिंक 2+शी कंबाईन होतो टू फॉर्म अमाइन कॉम्प्लेक्स. मग त्याच्याशी कंबाईन झाल्यानंतर काय होतं, एक अमाइन कॉम्प्लेक्स तयार होतं. बघा, अमाइन कॉम्प्लेक्स तयार झालं. आता अल्कलाइन बॅटरी बघूया. अल्कलाइन बॅटरी काय असते, इन अल्कलाइन प्रायमरी सेल KOH इज यूज्ड ॲज अन इलेक्ट्रोलाइट. मग अल्कलाइन प्रायमरी सेलमध्ये KOH वापरलं जातं ॲज अन इलेक्ट्रोलाइट. द जेल इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग द पावडर्ड झिंक विथ KOH. जेल कसं तयार केलं जातं, झिंक ही कशाबरोबर मिक्स केली जाते, KOH बरोबर. ग्राफाइट रॉड इज यूज्ड ॲज अ कॅथोड विच इज सराउंडेड बाय अ पेस्ट कंटेनिंग MnO2. ग्राफाइट रॉड कसा असतो, कॅथोड म्हणून ॲक्ट करतो आणि त्याच्या पेस्ट कशी असते तर MnO2 ची. द बॉडी ऑर कंटेनर ऑफ द सेल इज मेड अप ऑफ झिंक मेटल विच ॲक्ट ॲज अ ॲनोड. त्या सेलची जी बॉडी असते ती कशापासून बनलेली असते, झिंक मेटलपासून, विच ॲक्ट ॲज अ ॲनोड. ती ॲनोड म्हणून ॲक्ट होते. आता या ॲनोडवरती काय रिॲक्शन होतं तर ऑक्सिडेशन. झिंक प्लस 2OH- काय भेटतं, झिंक OH ट्वाइस प्लस 2 इलेक्ट्रॉन. कॅथोडवर काय होतं, रिडक्शन. मग 2 MnO2 प्लस वॉटर प्लस 2 इलेक्ट्रॉन, Mn2O3 प्लस 2OH-. नेट सेल रिॲक्शन काय होते बघा, झिंक प्लस 2 MnO2 प्लस वॉटर दॅट गिव्स झिंक OH ट्वाइस प्लस Mn2O3. हे OH- काय होतं, कॅन्सल होतं आणि हे 2 इलेक्ट्रॉन हे कॅन्सल होतं. ॲप्लिकेशन काय आहे बघा, इट इज यूज्ड इन कॅमेरा, कॅल्क्युलेटर आणि वॉचेस. म्हणजे कॅमेरा, कॅल्क्युलेटर आणि वॉचेसमध्ये ही प्रायमरी सेल बॅटरी यूज केली जाते. आता सेकंडरी सेल म्हणजे काय बघा, द सेकंडरी सेल आर द बॅटरीज इन विच द सेल रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. सेकंडरी सेल ही अशी बॅटरी असते ज्यामध्ये सेल रिॲक्शन कशी होते, रिव्हर्सिबल होते. दॅट इज दे कॅन बी रिचार्ज. ते काय करू शकतो आपण, रिचार्ज करू शकतो. These are also called as a storage cell. त्यांना आपण स्टोरेज सेल सुद्धा म्हणू शकतो. स्टोरेज सेल आर द accumulator as they are used for the storage of the electrical energy. बघा, स्टोरेज सेल हे कसे असतात, ॲक्युमुलेटर म्हणजे गोळा करणारे असतात. दे आर युज्ड फॉर द स्टोरेज ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणून ते इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्टोरेजसाठी यूज करतात. अ गुड सेकंडरी सेल कॅन अंडरगो अ लार्ज नंबर ऑफ द डिस्चार्जिंग अँड चार्जिंग सायकल. चांगला सेकंडरी सेल जो असतो त्याचं काय होतं, कॅन अंडरगो लार्ज नंबर ऑफ डिस्चार्जिंग अँड चार्जिंग सायकल. तो भरपूर काय होतो, डिस्चार्जिंग अँड चार्जिंग सायकल दाखवतो. तर एक्झाम्पल बघा,
Lead storage batteries and nickel cadmium cell are the most common example of the secondary cell. आता पहिली काय बघूया आपण, लीड स्टोरेज सेल बघूया. लीड स्टोरेज सेलमध्ये काय असतं, इट इज द मोस्ट वाईडली युज्ड सेकंडरी सेल. हा मोठ्या प्रमाणात सेकंडरी सेल म्हणून यूज केला जातो. इट इज कॉमनली युज्ड इन ऑटोमोबाईल अँड इन्व्हर्टर. जास्त करून ते कुठं वापरलं जातं, ऑटोमोबाईल आणि इन्व्हर्टर्समध्ये. द इलेक्ट्रॉड म्हणजेच कोण, कॅथोड अँड ॲनोड इन द लीड स्टोरेज बॅटरी कन्सिस्ट ऑफ लीड ग्रीड. लीड स्टोरेज बॅटरीमध्ये असणारे जे ॲनोड आणि कॅथोड आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, लीड ग्रीड असतात. The compartment of the anodic grid is filled with the spongy porous lead. Anodic gridचं जे कंपार्टमेंट असतं ते कशानं भरलेलं असतं, तर पोरस म्हणजे स्पॉन्जी लीडनं, झाकणानं ते काय झालेलं असतं, भरलेलं असतं. पोरस म्हणजे काय, छिद्र असलेला. द कंपार्टमेंट ऑफ द कॅथोडिक ग्रीड इज फिल्ड विथ द लीड डायऑक्साईड. कॅथोडिक ग्रीडचं जे कंपार्टमेंट आहे ते कशानं भरलेलं असतं, लीड डायऑक्साईडनं म्हणजेच PbO2नं. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 इज फिल्ड बिटवीन द इलेक्ट्रॉड. इलेक्ट्रॉडच्या मध्ये काय केलं जातं, डायल्यूट H2SO4 भरून ठेवलं जातं, विच सर्व्स ॲज द इलेक्ट्रोलाइट. ते काय म्हणून वापरलं जातं, तर इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरलं जातं. आता डायग्राम बघा, ही कॅथोड आहे, हे ॲनोड आहे, हा तुमचा लीड इलेक्ट्रॉड. लीडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, PbO2 मध्ये. मग Pbचं काय होतं, हा SO4 2- आयन इमिट करतो. यामध्ये काय असतात, H+ आयन असतात. हे काय, H2SO4 इलेक्ट्रोलाइट. हे काय, लीड स्टोरेज बॅटरी. द वर्किंग ऑफ द लीड स्टोरेज बॅटरी. आता ही काम कशी करते बघा. वेन द बॅटरी इज डिलिव्हरिंग करंट दॅट इज डिस्चार्जिंग द लीड इज ऑक्सिडाइज्ड ॲट द ॲनोड. ज्यावेळी बॅटरी डिस्चार्जिंग होत असते किंवा करंट देत असते त्यावेळी काय होत असतं, लीडवर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. मग ऑक्सिडेशन कुठं होत असतं, ॲनोडवर होत असतं. मग बघा, Pb इज कन्वर्टेड इंटू Pb+2+2 इलेक्ट्रॉन. मग Pbनं म्हणजे लीडनं काय केलंय, 2 इलेक्ट्रॉन लूज केला, त्यामुळे यावर पॉझिटिव्ह चार्ज आलाय. लीड आयन कंबाईन विथ द ॲक्वेस सल्फेट आयन. लीड आयन कशावर कंबाईन होतात, तर ॲक्वेस सल्फेट आयन बरोबर कंबाईन होतात. अँड इनसोल्युबल लीड सल्फेट प्रिसिपिटेट ऑन द इलेक्ट्रॉड. मग यांच्यावर कंबाईन झाल्यावर काय भेटतं आपल्याला, इनसोल्युबल म्हणजे लीड सल्फेट भेटतं ऑन द इलेक्ट्रॉड. प्रिसिपिटेट म्हणजे काय, ते तिथं गोळा होतं. देअरफॉर ओव्हरऑल रिॲक्शन ॲट द ॲनोड इज. त्यामुळे ॲनोडवर कोणती रिॲक्शन होते, लीड प्लस SO4 2- दॅट गिव्स लीड सल्फेट इलेक्ट्रॉड प्लस 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स विच फ्लो फ्रॉम द ॲनोड. असे इलेक्ट्रॉन जे ॲनोडपासून फ्लो होत असतात, रिड्यूस द लीड डायऑक्साईड ॲट द कॅथोड. काय रिड्यूस करतात, लीड डायऑक्साईड रिड्यूस करतात कॅथोडमध्ये. 2 इलेक्ट्रॉन प्लस PbO2 प्लस 4H+. ते काय देतात, Pb+2 प्लस ट्वाइस मॉलिक्यूल ऑफ वॉटर. द लीड आयन दॅट आर फॉर्म्ड इन अबाव रिॲक्शन. असे लीड आयन जे वरच्या रिॲक्शनमध्ये तयार होतात, दे ऑल्सो रिॲक्ट विथ द ॲक्वेस सल्फेट आयन टू फॉर्म इनसोल्युबल लीड सल्फेट ऑन द इलेक्ट्रॉड. म्हणजे हे बघा, जे वरती हे आयन्स तयार झालं ते कशावर रिॲक्ट होतात, react with aqueous sulfate ion to form insoluble lead sulfate on the electrode. मग हे त्याच्यावर रिॲक्ट झाल्यावर काय होतं, इनसोल्युबल लीड सल्फेट तयार होतो इलेक्ट्रॉडवर. द ओव्हरऑल रिॲक्शन ॲट द कॅथोड इज. तर कॅथोडवर कोणती कोणती रिॲक्शन होते बघा, 2 इलेक्ट्रॉन प्लस PbO2 प्लस 4H+ प्लस SO4 2- दॅट गिव्स लीड सल्फेट PbSO4 प्लस 2 molecules of water. Net cell reaction consisting of a cathode and anode reaction is lead solid plus PbO2 solid plus twice H2SO4. मग twice PbSO4 plus twice water. म्हणजे बघा, लीडचं कन्व्हर्जन कशात झाले, इथं लीड ऑक्साईड आणि इथं लीड आहे, लीड सल्फेटमध्ये झाले आणि H2SO4 वापरलेले ते काय झालं, H2O मध्ये कन्व्हर्जन झालं. आता रिप्रेझेंटेशन ऑफ द लीड स्टोरेज सेल. आता हे रिप्रेझेंट कसा करायचा, पहिला लीड होता, परत लीडचा काय घेतलं तुम्ही, सोल्युशन. हे तुमचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असतं, Pb लीड सल्फेट PbSO4. परत हे काय असतं, H2SO4 पण तुम्ही ॲड केला आहे, PbO2 हा सॉलिड आहे. परत हा Pb म्हणजे लीड मेटल आहे, हा हे दोन्ही मेटल आहेत, हे त्यांचे लिक्विड्स आहेत आणि हे ॲक्वेस मिडियम आहे. वेन ऑल द लीड कन्वर्ट्स इंटू द लीड सल्फेट. ज्यावेळी सगळं लीड कन्वर्ट्स लीड सल्फेटमध्ये कन्वर्ट होतं,
त्यावेळी द सेल इज सेड टू बी अ डिस्चार्ज. त्यावेळी सेलला काय समजलं जातं, सेल पूर्णपणे डिस्चार्ज झाली. मग चार्जिंग ऑफ द लीड स्टोरेज सेल. लीड स्टोरेज सेल तर चार्जिंग केल्यावर काय होतं, आफ्टर कम्प्लीट डिस्चार्जिंग, पूर्णपणे चार्जिंग केल्यानंतर द सेल इज चार्ज्ड बाय द पासिंग करंट फ्रॉम ॲन एक्सटर्नल सोर्स. तो सेल कसा चार्ज केला जातो, म्हणजे पूर्णपणे तो डिस्चार्ज झाला तर त्याला काय केलं जातं, द सेल इज चार्ज्ड बाय पासिंग द करंट फ्रॉम ॲन एक्सटर्नल सोर्स. म्हणजे दुसरीकडनं सोर्स घेऊन त्याला काय व्हायला लागतं, चार्ज व्हायला लागतं. ड्युरिंग द चार्जिंग द सेल रिॲक्शन ओकर इन अ रिव्हर्स मॅनर. ज्यावेळी चार्जिंग होत असतं त्यावेळी सेल रिॲक्शन कशा होतात, रिव्हर्स मॅनरमध्ये ऑकर होतात. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग रिॲक्शन ऑफ लीड स्टोरेज बॅटरी कॅन बी रिटन ॲज फॉलोज. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग रिॲक्शन ऑफ द लीड स्टोरेज बॅटरी कॅन बी रिटन ॲज फॉलोज. बघा रिॲक्शन बघा, लीड सॉलिड प्लस लीड डायऑक्साईड सॉलिड प्लस ट्वाइस H2SO4 ॲक्वियस. मग डिस्चार्जिंग ऑपरेशन आणि हे चार्जिंग ऑपरेशन. इथं काय भेटले तुम्हाला, लीड सल्फेट भेटले प्लस 2 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. हे बघा लीड सल्फेट तयार झालं आणि 2 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर. आता पुढं काय बघणार आहे आपण, निकेल कॅडमियम सेल. तर बघा निकेल कॅडमियम सेल इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट सेकंडरी सेल. तो सुद्धा एक काय सेकंडरी सेलच आहे. इट वर्क्स लॉंगर दॅन द लीड स्टोरेज सेल बट मोर कॉस्टली टू मॅन्युफॅक्चर. लीड स्टोरेज सेलपेक्षा जास्त काम करतो पण कॉस्टली टू मॅन्युफॅक्चर. ह्याची कॉस्ट काय फार जास्त आहे. द सेल रिॲक्शन ऑफ द निकेल कॅडमियम सेकंडरी सेल इज ॲज फॉलोज. ह्याची जी रिॲक्शन आहे निकेल कॅडमियम सेकंडरी सेलची ती बघा, कॅडमियम सॉलिड प्लस 2 निकेल OH थ्राईस सॉलिड काय भेटतं आपल्याला, CdO म्हणजेच कॅडमियम ऑक्साईड प्लस 2 NiOH ट्वाईस म्हणजे निकेल हायड्रॉक्साईड प्लस वॉटर, हे लिक्विडमध्ये. आता डिफरन्स बघूया आपण प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेलमधला. दिस सेल हॅव हाय एनर्जी डेन्सिटी, दे हॅव लो एनर्जी डेन्सिटी. दिस सेल डिस्चार्ज स्लोली, दे डिस्चार्ज कंपॅरेटिव्हली मच फास्टर. म्हणजे हे कसे होतात, पटकन डिस्चार्ज होतात. प्रायमरी सेल हॅव इनफ इंटरनल रेजिस्टन्स, त्यांच्याकडे इंटरनल रेजिस्टन्स इनफ असतो. दे हॅव लो इंटरनल रेजिस्टन्स, ह्यांच्याकडे कमी असतो. दिस सेल डू नॉट फ्ल्यूड इन द सेल, हे सेलमध्ये फ्ल्यूड होत नाहीत. हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ ड्राय सेल, त्यामुळे त्यांना ड्राय सेल सुद्धा म्हणतात. दीज आर वेट सेल फिल्ड विथ द लिक्विड ऑर मोल्टन साल्ट. हे कसे असतात, सेल वेट केलेले सेल असतात, म्हणजे भिजलेले सेल असतात. फिल्ड विथ द लिक्विड ऑर मोल्टन साल्ट, ते कशाने भरलेले असतात, लिक्विड किंवा मोल्टन साल्टनं भरलेले असतात. मग इरिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन ओकर इन दिस रिॲक्शन, म्हणजे ज्या स्पॉन्टेनियस असतात इरिव्हर्सिबल असतात. हे रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन यामध्ये होतात. आणि इथं काय होतात, रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन दिस सेल. तर 5वा पॉईंट काय बघा, डिझाईन इन स्मॉलर अँड लाईट इन वेट. डिझाईन करण्यासाठी स्मॉल आहे आणि वेटमध्ये पण लाईट आहे. तसं डिझाईन इज कॉम्प्लेक्स अँड हेवियर इन वेट. त्याचं तशी तर डिझाईनसुद्धा कॉम्प्लेक्स आहे आणि घ्यायलासुद्धा काय आहे, हेवी आहे, म्हणजे हेवियर इन वेट. आता ह्याची किंमत कशी असते, कमी असते, कॉस्ट इज लो. आणि ह्याची कशी असते, जास्त असते, कॉस्ट इज हाय. हा काय झाला प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेलमधला डिफरन्स झाला.